पोलीस भरती प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू आहे। याच दरम्यान एक तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन एक महिला पोलीस भरतीसाठी पोहोचलेल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि हे चित्र नक्कीच हृदय हेलवणारं होतं। तान्ह्या बाळाला घेऊन ती पोलीस भरतीला पोहोचली आणि मग जे घडलं ते हृदय हेलवणारं। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरू आहे। मैदानी चाचण्या सुरू आहेत। महिला उमेदवारांची फील्ड टेस्ट सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी पिंपरी चिंचवड भरती केंद्रात नाव नोंदवलेल्या 1200 महिला उमेदवारातील 864 महिला भरतीसाठी पोहोचल्या। त्यातील 729 महिलांनी मैदानी चाचण्या पूर्ण केल्या आहेत। राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती सुरू आहे। कारागृहातील पोलीस शिपायाच्या एका पदासाठी 700हून अधिक तरुणांनी अर्ज केलेत। राज्यात सर्वत्र उमेदवारांना मैदानी परीक्षांना सामोरं जावं लागतंय। 17,000 पदांसाठी तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। या पोलीस भरतीत कुठे पावसाचे तर कुठे उन्हाचे चटके सोबत उमेदवारांना मैदानी चाचण्यांना सामोरं जावं लागतंय। या पोलीस भरतीत महिलांची संख्या मोठी आहे। पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात भरती केंद्रात एक अजब प्रकार घडला। तेथे पोलीस शिपायाच्या भरती प्रक्रियेचा एक अनोखा फोटो व्हायरल झालाय। या भरती केंद्रावर एक महिला उमेदवार आपल्या तान्ह्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय।